हं. प्रथम वर्ष विद्यार्थिनींनो, आज आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत असलेल्या एका महत्वाच्या प्रात्यक्षिक कार्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सर्वसाधारणपणे एकूण अभ्यासक्रमाचा विचार केला तर प्रथम वर्षामध्ये 75 गुणांचे, जी विद्यापीठाची परीक्षा 75 गुणांची असणारे एकूण 5 अनिवार्य पेपर आहेत आणि 2 अध्यापन पद्धती आहे. प्रत्येक पेपर 75 गुणांचा राहतो किंवा 75 गुणांची तुम्हाला परीक्षा द्यावी लागते. त्याचबरोबर या प्रत्येक विषयाच्या अंतर्गत तुम्हाला 25 गुणांचे प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करावे लागतात. सर्वसाधारणपणे जे 5 अनिवार्य पेपर आहेत, त्या 5 अनिवार्य विषयामध्ये प्रत्येकी 2 प्रात्यक्षिक कार्य किंवा त्याला प्रात्यक्षिक कार्य खऱ्या अर्थाने म्हणता येणार नाही, पण असाइनमेंट म्हणजे स्वाध्याय स्वरूपात तुम्हाला अहवाल पूर्ण करावायचे आहे. 5 विषयाचे एकूण 10 स्वाध्याय आहेत आणि तुमच्या ज्या 2 अध्यापन पद्धती आहेत, त्या प्रत्येक अध्यापन पद्धतीमध्ये 3 प्रात्यक्षिक कार्य म्हणजे असाइनमेंट तुम्हाला पूर्ण करावायचे आहे. त्याच्यामधलं एक असाइनमेंट 10 गुणांचं असतं, दुसरं असाइनमेंट 10 गुणांचं असतं आणि एक असाइनमेंट 5 गुणांचं असतं. असं 10 + 10 + 5 असे म्हणून 25 गुणांचे 3 असाइनमेंट तुम्हाला पूर्ण करावे लागतात. हा झाला अनिवार्य भाग. परंतु या अनिवार्य भागाचा किंवा अनिवार्य विषयामध्ये अंतर्भूत असणाऱ्या एकूण विषयांचा जर आपण विचार केला तर 700 गुणांची तुमची एकूण परीक्षा होते आणि एकूण उर्वरित जे 300 गुण आहेत ते प्रॅक्टिकलसाठी आहेत किंवा प्रत्यक्ष तुम्हाला काहीतरी कृती करून तुम्हाला तुमचा अहवाल पूर्ण करायचा आहे. तर याच्यामध्ये एकूण इन्हान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटी अंतर्गत येणारे EPC, याच्यामध्ये प्रामुख्याने EPC 1, EPC 2, EPC 3, EPC 4, EPC 5 आणि EPC 6 असे एकूण 6 प्रॅक्टिकल्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. या प्रत्येक प्रॅक्टिकलमध्ये कराव्या लागणाऱ्या कृती कोणत्या प्रकारच्या असतात, त्याचं स्वरूप काय असतं, त्यासाठी किती गुणांचं वेटेज किंवा किती गुणांचा भार दिलेला आहे, याविषयी मी सुरुवातीच्या एका व्हिडिओमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमाचं उद्बोधन करताना तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर या EPC अंतर्गत येणारे जे प्रॅक्टिकल्स आहेत, त्याच्यामध्ये EPC 1 मायक्रो टीचिंग आणि इंटिग्रेशन लेसन आहेत. त्यानंतर EPC 2 मध्ये कन्स्ट्रक्टिव्ह टीचिंग लर्निंग आहे. EPC 3 मध्ये कॉम्प्युटर प्रोजेक्ट आहे. EPC 4 मध्ये अंडरस्टँडिंग द सेल्फ आहे. माझ्या माहितीनुसार EPC 1, EPC 2 आणि EPC 4 हे 3 प्रॅक्टिकल्सची माहिती तुम्हाला यापूर्वी दिलेली आहे आणि ते 3 प्रॅक्टिकल्स मला वाटतं बहुतेक विद्यार्थिनींचे अहवालाच्या स्वरूपात पूर्ण झालेले असतील. ज्यांनी ते पूर्ण केलेले नसतील त्यांनी आपला अहवाल 15 सप्टेंबर पर्यंत महाविद्यालयामध्ये जमा करावायचा आहे. EPC 1, EPC 2 आणि EPC 4. आता राहिला प्रश्न प्रॅक्टिकलच्या संदर्भामधला. EPC 3 कॉम्प्युटर टू यूज इन एज्युकेशन, एक म्हणजे शिक्षणात संगणकाचा उपयोग. हे जे प्रॅक्टिकल्स आहे त्या प्रॅक्टिकल अंतर्गत किंवा प्रात्यक्षिक कार्याअंतर्गत एकूण 3 प्रात्यक्षिक कार्य तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि त्या संदर्भातली माहिती EPC
3 अंतर्गत येणाऱ्या संगणकाची माहिती, संगणक प्रात्यक्षिक कार्याच्या संदर्भात तुम्हाला लोखंडे मॅडमनी माहिती दिली असेल. तर त्याच्यानंतरचं जे एक महत्वाचं प्रॅक्टिकल आहे, EPC4 अंडरस्टँडिंग द सेल, याच्यामध्ये एकूण 5 प्रॅक्टिकल्स आहेत. त्याची माहिती तुम्हाला मी पाठीमागेच दिलेली आहे. ज्या विद्यार्थिनींनी उपलब्ध झालेल्या माहितीच्या अनुषंगाने आपला अहवाल पूर्ण केलेला नसेल, त्या विद्यार्थिनींनी आपला अहवाल पूर्ण करावा. EPC4 अंडरस्टँडिंग द सेल. विद्यार्थिनींनो, आज आपण ज्या प्रात्यक्षिक कार्याच्या अनुषंगाने माहिती घेणार आहोत, त्या प्रात्यक्षिक कार्याचं नाव आहे ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशन. शिक्षणातील नाट्य आणि कला. हे जे प्रॅक्टिकल आहे, हे प्रॅक्टिकल समजून घेताना तुम्ही तुमच्या समोर तुम्हाला लेखनासाठी दिलेली जी अहवाल पत्रिका आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला अहवाल लिहायचा आहे, तो अहवाल समोर ठेवा. मी तुम्हाला क्रमाक्रमाने त्याची माहिती देतो. त्यानुसार तुम्हाला त्या प्रात्यक्षिक कार्याची योग्य रीतीने पूर्तता कशी करायची याची माहिती मिळण्यास मदत होईल. किंवा प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करताना किंवा त्याचा अहवाल लिहिताना ज्या काही अडचणी येतील, त्या अडचणी तुम्हाला त्यावेळी समजतील. तर पहिलं पेज जे आहे, त्या पहिल्या पेजवरती पहा. तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान, आपल्या कॉलेजचं नाव आहे. रिपोर्ट रायटिंग असं म्हटलेले, ऑन ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशन असं म्हटलेले. त्याच्यामध्ये खाली नेम ऑफ द स्टुडंट, तुमचं नाव टाकायचे. नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज. आता नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये जे आहेत ते एकूण 4 ऍक्टिव्हिटी आहेत. त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीची तारीख वगैरे जे आहे वरच्या पेजवरती तारीख टाकण्याची गरज नाही, कारण खालच्या अहवालामध्ये प्रत्येक प्रात्यक्षिक कार्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या तारखा तुम्हाला नमूद कराव्या लागणार आहेत, की त्या तारखांचं नियोजन म्हणजे ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशन ह्या प्रॅक्टिकल कार्याच्या पूर्ततेच्या अनुषंगाने एक वेळापत्रक तयार करून मी ग्रुपवरती टाकलेलं आहे. वेळापत्रक देताना त्याच्यावरती काही महत्वाच्या सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत, की जेणेकरून तुम्हाला ते प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करण्यात अडचण येणार नाही. प्रत्येक प्रात्यक्षिक कार्याला अनुसरून जी तारीख दिलेली असेल आणि जो मार्गदर्शक शिक्षक दिलेला असेल, त्या मार्गदर्शक शिक्षकाचं नाव त्या ठिकाणी तुम्ही नमूद करायचे. वेळापत्रकाचं योग्य रीतीने तुम्ही आकलन करा. त्याच्यानंतर पेज नंबर 2 वरती जा. पेज नंबर 2 वरती जे प्रॅक्टिकल पूर्ण करायचं आहे आपल्याला, जे प्रॅक्टिकल पूर्ण करायचं आहे, त्या प्रॅक्टिकलच्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या ज्या कृती आहेत, त्या कृतींच्या संदर्भात तुम्हाला काहीतरी दिशा मिळावी किंवा काही प्रमाणात मार्गदर्शन मिळावं, किंवा तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत, की प्रत्येक प्रात्यक्षिक कार्याअंतर्गत नेमकं काय करायचं, जी शंका तुमच्या मनामध्ये निर्माण होते ती काही प्रमाणात कमी व्हावी म्हणून या दृष्टीने काही मी सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत. त्या प्रत्येक प्रात्यक्षिक कार्याला अनुसरून ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना तुम्ही व्यवस्थित वाचा. जर तुम्हाला त्या सूचना समजल्या नाहीत किंवा योग्य रीतीने संबंधित प्रात्यक्षिक कार्याच्या शिक्षकाने उद्बोधन करूनही काही तुम्हाला अडचणी येत असतील, समस्या निर्माण होत असतील, तर तुम्ही संबंधित प्रात्यक्षिक कार्याचे जे विषय शिक्षक आहेत, की ज्यांनी तुम्हाला उद्बोधन केलेलं आहे किंवा करणार आहेत, त्यांच्याशी तुम्ही प्रत्यक्ष संपर्क साधू शकता आणि तुमच्या शंकेचं निरसन करू शकता. तर याच्यामध्ये साधारणपणे हे जे प्रॅक्टिकल आहे, ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशन, शिक्षणातील नाट्य आणि कला, हे प्रॅक्टिकल जे आहे ते प्रत्येक प्रॅक्टिकल साठी आपल्याला एकूण 50 गुण दिलेले आहेत. प्रत्येक प्रॅक्टिकलसाठी 50 गुण दिलेले आहेत. प्रत्येक प्रॅक्टिकलसाठी असे 4 प्रॅक्टिकल आहेत आणि एकूण 200 पैकी तुमचं मूल्यमापन होणार आहे 4 प्रॅक्टिकल्स. आता 200 पैकी मिळणारे गुण जे आहेत ते 50 गुणामध्ये रूपांतरित करून जे गुण येतील ते गुण विद्यापीठाला कळवले जातील. जसे की 200 पैकी तुम्हाला 100 गुण मिळाले तर 50 पैकी ते गुण 25 होतील. ते 25 गुण विद्यापीठाला कळवण्यात येतील.
तर प्रत्येक विद्यार्थिनीने प्रत्येक प्रॅक्टिकलचा अहवाल प्रत्येक प्रॅक्टिकलच्या किंवा प्रात्यक्षिक कार्याच्या अनुषंगाने करावं लागणारी कृती व्यवस्थितरित्या मनापासून पूर्ण करण्याचा जर प्रयत्न केला तर उत्तम प्रकारचे गुण तुम्हाला या प्रात्यक्षिक कार्यामध्ये मिळू शकतात आणि ते उत्तम प्रकारचे मिळालेले गुण तुम्हाला तुमच्या एकंदरीत पर्सेंटेज किंवा टक्केवारीची वाढ करण्यास तुम्हाला सहाय्यभूत ठरतील किंवा आधारभूत ठरतील. आता हे जे प्रात्यक्षिक कार्य आहे मुळात कोविड-19चा प्रभाव असल्यामुळं हे प्रात्यक्षिक कार्य आपल्याला प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पूर्ण करणं अनिवार्य होतं. काही याच्यामधले जे प्रॅक्टिकल्स आहेत किंवा प्रात्यक्षिक कार्य आहे त्याचं योग्य रीतीने उद्बोधन करणं, तुमची तयारी करून घेणं, तुम्हाला गटासमोर सादरीकरण करायला लावणं आणि नंतर अहवाल लेखन पूर्ण करणे आणि नंतर त्याचं मूल्यमापन करणे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अंतर्गत होत्या. पण कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे किंवा अजूनही महाविद्यालय प्रत्यक्ष उपस्थितीत सुरू न झाल्यामुळे आपल्याला हे प्रॅक्टिकल संवाद स्वरूपात आपल्याला पूर्ण करायचं आहे. आता शिक्षणातील नाट्य आणि कला याच्यामध्ये ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना तुम्ही प्रत्यक्ष वाचा. मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो. हे प्रात्यक्षिक कार्यशाळेच्या स्वरूपात आपल्याला पूर्ण करायचे. प्रात्यक्षिक जे आहे ते कार्यशाळेच्या स्वरूपात म्हणजे वर्कशॉपच्या स्वरूपात. वर्कशॉप म्हणजे काय की एकत्र येऊन काहीतरी कृती करून काहीतरी अनुभव घेणे आणि त्यातून जी अनुभूती आपल्याला प्राप्त होते त्या अनुभूतीच्या आधारे नवीन प्राप्त झालेलं ज्ञान किंवा नवीन माहितीचं जे आकलन झालेलं असतं त्याच्या आधारे आपल्याला अहवाल पूर्ण करायचा असतो. पण प्रत्यक्ष आपण कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे कार्यशाळा घेऊ शकत नाही. संवाद स्वरूपातच किंवा ऑनलाईन स्वरूपातच आपल्याला हे प्रॅक्टिकल पूर्ण करायचं आहे. तर एनसीएफ म्हणजे नॅशनल पॉलिसी जी आहे, नॅशनल पॉलिसी 2005च्या, तर त्याच्या नॅशनल करिक्युलम पॉलिसी राष्ट्रीय अभ्यासक्रम धोरण एनसीएफ 2005च्या अभ्यासक्रमातील अभ्यासपूरक आणि अभ्यासोत्तर उपक्रमाच्या व्यतिरिक्त असे उपक्रम असू नयेत. म्हणजे अभ्यासपूरक आणि अभ्यासोत्तर म्हणजे तुम्ही जो घटक निवडा प्रॅक्टिकल पूर्ण करण्यासाठी तो त्या इयत्तेच्या अभ्यासक्रमाचा एक भाग असला पाहिजे किंवा अभ्यासेतर उपक्रमाचा एक भाग असला पाहिजे. म्हणजे एनसीएफच्या धोरणानुसार जो अभ्यासक्रम तयार केला आहे त्यानुसार जो अभ्यासक्रम तयार केलेला आहे त्याच्यामधलं तुम्हाला असे निवडणं अनिवार्य राहील. आता शिक्षणातील कला, संगीत आणि नाट्य यांच्या अंमलबजावणीतील महत्व हे सर्जनशील, सौंदर्याभिरुची व संवेदनशीलता या दृष्टीने असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जे प्रॅक्टिकल्स निवडणार, जो असे कंटेंट तुम्ही निवडणार, जो असे निवडणार आहे तो क्रिएटिव्ह असला पाहिजे. म्हणजे काहीतरी नवनिर्माणशील असलं पाहिजे, काहीतरी नवीन विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे, नवनिर्माण केलं पाहिजे. तो सौंदर्याभिरुची असला पाहिजे म्हणजे ज्याच्यातून आवड निर्माण होईल. तो आकर्षक असला पाहिजे म्हणजे सौंदर्याभिरुच असला पाहिजे आणि संवेदनशील असला पाहिजे. तो म्हणजे आपल्या मनाला भावला पाहिजे किंवा आपल्या बुद्धीला तो पटला पाहिजे. या दृष्टीने तो असणं आवश्यक आहे. विद्यार्थी शिक्षकाच्या दृष्टीने खालील 4 उपक्रमाची निर्मिती व त्याची पूर्तता करणे अनिवार्य आहे. म्हणून हे जे प्रॅक्टिकल्स मगाच तुम्हाला सांगितलं की शिक्षणातील नाट्य आणि कला याच्या अंतर्गत एकूण 4 प्रॅक्टिकल्स आहेत, 4 प्रात्यक्षिक कार्य आहेत. त्याच्यामधलं पहिलं प्रात्यक्षिक कार्य आहे शालेय स्तरावरील आशयाच्या आधारे. शालेय स्तरावरील आशयाच्या आधारे मग शालेय स्तरावरील 7वी असेल, 8वी असेल, 9वी असेल, 10वी, 11वी, 12वी पर्यंत जो अभ्यासक्रमाचे जे विषय अभ्यासक्रमामध्ये अंतर्भुक्त आहेत तुमच्या अध्यापन पद्धतीला अनुसरून तुम्ही कोणता एक विषय 2 अध्यापन पद्धतीपैकी कोणता एक विषय निवडा आणि त्याच्यामधला एक टॉपिक तुम्हाला निवडता आला पाहिजे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक्स प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला निवडता आले पाहिजे. तर जो टॉपिक तुम्ही निवडणार आहात तो कसा असला पाहिजे की शालेय स्तरावरील आशयाच्या आधारे नाट्यकरणासाठी आपल्याला एक छोट्या स्वरूपात एक आशय तयार करायचे, एक कथन तयार करायचे आणि त्यावर सादरीकरण विद्यार्थ्यांसमोर करायचे, शालेय विद्यार्थ्यांसमोर. आता हे प्रॅक्टिकल पूर्ण करताना नेमकी अपेक्षा काय असते की जो आशय तुम्ही निवडलेला असेल तो आशय नाट्यकरणाच्या स्वरूपात
मग द्विपात्री असेल, 3 पात्री असेल, 4 पात्री असेल, कंटेंट कसं आहे त्यानुसार तुम्ही पात्रांची संख्या म्हणजे तो असे सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करू शकता. त्यानुसार जे कथन तुम्ही तयार करणार आहात ते त्या कथनाला नाट्य स्वरूप द्यायचे आणि त्याची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची. त्याची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची आणि विद्यार्थ्यांसमोरच ते सादर करायचे आहे. सर्वसाधारणपणे याला तयारीचा कालावधी आपण पाहिला, विद्यार्थ्यांची तयारी, विद्यार्थ्यांची निवड करणे, आशय निवड करणे, त्याची कथा तयार करणे, त्याचं नाट्यामध्ये रूपांतर करणे, मार्गदर्शकाचं मार्गदर्शन घेणे, यासाठी जो कालावधी एक प्रॅक्टिकलसाठी जवळजवळ 15 तासांचा तुम्हाला दिलेला आहे. आणि हे नाट्यरूप जे आहे, एका कथानकाचं नाट्यरूपात सादरीकरण तुम्ही एक 20 ते 25 मिनिटांमध्ये करू शकता. पण त्याची पूर्वतयारी करण्यासाठी तुम्हाला बराचसा अवधी उपलब्ध होऊ शकतो. तर जे तुम्ही जी कथा तयार करणार त्याच्या आधारे एक नाट्यरूप तयार करायचे आणि त्याचं सादरीकरण तुम्ही शालेय विद्यार्थ्यांसमोर करायचं. तर त्याचं सादरीकरण याच्यामध्ये नेमकं अपेक्षित काय आहे? 2 भाग अपेक्षित असून दिसून येतात. आता एक तुम्हाला मार्गदर्शकाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडायला लागणार आहे. विद्यार्थ्यांची निवड करण्यापूर्वी वर्ग निश्चित करणे. वर्ग निश्चित केल्यानंतर तुमचा जो विषय आहे त्या विषयातला आशय निश्चित करणे. निश्चित केलेला जो आशय असेल त्या आशयाचं योग्य रीतीने आकलन करणे. आकलन केल्यानंतर तुमच्या स्वरूपात सर्वेक्षणात्मक स्वरूपात तुमच्या पद्धतीने त्याची मांडणी करणे आणि त्याचं तुम्ही जे कथन तयार केलं असेल त्याचं नाट्यात रूपांतर करणे. नाट्यात रूपांतर केल्यानंतर ते विद्यार्थ्यांसमोर तुम्ही त्याचं वाचन करणे, विद्यार्थ्यांची निवड करणे, विद्यार्थ्यांची पात्र निश्चित करणे, विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे आणि नंतर जे विद्यार्थी निवडलेले आहे त्या निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमाद्वारे तो विद्यार्थ्यांसमोर म्हणजे उर्वरित विद्यार्थ्यांसमोर ते तुम्ही जे कथन तयार केलेलं असेल त्याचं नाट्यकरण सादर करायचं आहे. यातून क्रिएटिव्हिटी निर्माण होते विद्यार्थ्यामध्ये. नाट्य पाहण्याची किंवा जी सौंदर्यपेची असते आशयाकडे पाहण्याची जो दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन विद्यार्थ्यांचा एक प्रकारे बदलायला मदत झालेली दिसून येते. तर याच्यामध्ये नेमकं काय करायचं? आता खाली काही मी ज्या काही सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचू शकता की विद्यार्थिनी शिक्षकांना कथाकथन करणे याबाबतचे उद्बोधन शिक्षक करतील. म्हणजे आम्ही तुम्हाला उद्बोधन करतो. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की कोणत्याही प्रॅक्टिकल किंवा प्रात्यक्षिक कार्य समजून घेताना तुम्हाला काही अडचणी आल्या, समस्या आल्या तर तुम्ही संबंधित गटप्रमुख शिक्षक असेल किंवा विषय शिक्षक जो असेल त्याच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. मी मगाशी तुम्हाला हेच सांगितलं की हे प्रॅक्टिकल आपल्याला वर्कशॉपच्या स्वरूपात घ्यायचं होतं. प्रत्यक्ष तुमच्या उपस्थितीत आपल्याला घ्यायचं होतं. तुमची तयारी करून घ्यायची होती. तयारी करून अहवाल लेखन पूर्तता करून तुम्हाला ते प्रात्यक्षिक कार्य तुमच्याकडून पूर्ण करून घ्यायचं होतं. पण आपल्याला ह्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला ह्या गोष्टी करता येत नाही. तरी तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या विषय शिक्षकाचं उद्बोधन घेऊ शकता. विषय शिक्षक तुम्हाला ऑनलाईन उद्बोधन करतीलच, पण जर काही समस्या निर्माण झाल्या तर तुम्ही विषय शिक्षकाशी संपर्क करू शकता. दुसरी एक महत्वाची सूचना दिली की प्रत्येक विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमातील आशय आणि त्याद्वारे नाट्यकरणाद्वारे अध्यापनासाठी कथालेखन तयार करायचे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की जो आशय आहे त्याचं कथन तयार करा. कथन तयार करून त्याचं नाट्य रूपांतर करा आणि ते विद्यार्थ्यांसमोर तुम्हाला सादर करायचं आहे. त्याच्यात महत्वाची तिसरी एक सूचना आहे, विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या नाट्यकरणाच्या सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांचे उद्बोधन आणि मार्गदर्शन करते. आता हे विद्यार्थ्यांकडून तुम्हाला करून घ्यायचे, त्यावेळेस तुम्हाला विद्यार्थ्यांचं उद्बोधन करावं लागेल. म्हणजे जो टॉपिक ज्या इत्तेचा तुम्ही घटक निवडलेला असेल त्या घटकाचं कथानक तयार केलेलं असेल, त्या कथानकाच्या आधारे तुम्ही नाट्यकरण तयार केलेलं असेल आणि ते नाट्यकरण ज्या विद्यार्थ्यांच्या मार्फत किंवा विद्यार्थ्यांच्या माध्यमाद्वारे तुम्ही सादर करणार आहात त्यांचं उद्बोधन तुम्ही करणं या ठिकाणी अपेक्षित आहे.
पण अजूनही शाळा सुरू झालेली नाही, त्यामुळे आपल्याला सर्वांना प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहता येत नाही. किंवा जो तुम्ही घटक निवडलेला असेल त्या घटकाच्या आधारे जे कथन तयार केलं असेल, त्या कथनाचं जे नाट्य रूपांतर तुम्ही केलं असेल, ते प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकडून सादर करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना तुम्हाला उद्बोधन करता येणं शक्य नाही आणि विद्यार्थ्यांची तयारी करून ते त्या कथनकाचं नाट्य रूपांतर विद्यार्थ्यांसमोर सादर करणं हे आपल्याला शक्य नाही. असं असलं तरी मात्र तुम्हाला मी ज्या पद्धतीने उद्बोधन करेन त्या पद्धतीने मात्र कथानक घटक निवडून कथन तयार करणे, नाट्य रूपांतर करणं हे प्रॅक्टिकल मात्र तुम्हाला अनिवार्य राहील. पुढची एक महत्वाची सूचना आहे, तयार केलेल्या कथनकाचा सारांश मिळालेले अनुभव, प्रतिक्रिया, चिंतनाच्या आधारे लेखी स्वरूपात अहवाल लेखनामध्ये तुम्हाला सादर करायचे. आता हे जे पहिलं प्रॅक्टिकल आहे, या पहिल्या प्रॅक्टिकलचीच फक्त तुम्हाला मी आज माहिती देणार आहे. कारण 2 नंबरचं प्रॅक्टिकल, 3 नंबरचं प्रॅक्टिकल, 4 नंबरचं प्रॅक्टिकल हे प्रॅक्टिकल आपल्या महाविद्यालयातले जे प्राध्यापक असतील ते प्राध्यापक तुम्हाला वेळापत्रकानुसार प्राध्यापक तुम्हाला त्याची माहिती देतील. कारण मला वाटतं हे पहिलं जे प्रॅक्टिकल आहे शिक्षणातील नाट्य आणि कलामधलं पहिलं जे आहे की कथन तयार करणं नाट्य सादरीकरणासाठी, हे प्रॅक्टिकल तुम्हाला 13 तारखेपर्यंत 13 ते 15 या कालावधीत 13 ते 15 सप्टेंबर या कालावधीत पूर्ण करायचं. आता हे जे प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल कसं पूर्ण करायचं किंवा काय याच्या संदर्भात एक थोडक्यात माहिती तुम्हाला मी देतो. त्या ठिकाणी तुम्ही पुढं एक इंडेक्स आहे. इंडेक्स नंतर तुम्ही पहा तुम्हाला इव्हॅल्युएशन चार्ट दिलेला आहे. हा इव्हॅल्युएशन चार्ट तुम्हाला पहिल्या प्रॅक्टिकलचा दिलेला आहे. म्हणजे जे कथनक तुम्ही तयार करणार आहात त्या कथनकाचं एक तुम्हाला हे दिलेलं आहे, इव्हॅल्युएशन एक रुब्रिक दिलेला आहे. त्यामध्ये जी माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या तुम्ही भरू शकता. हे जे प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल मी तुम्हाला तुमच्या समोर एक लिखित स्वरूपात मी सादर केलेलं आहे. लिखित स्वरूपात तुम्हाला मी सादर केलेलं आहे. त्यामधलं पान नंबर 1, पान नंबर 2, पान नंबर 3, पान नंबर 4 आणि त्याच्यानंतर रुब्रिक दिलेलं आहे. रुब्रिक पुढच्या प्रॅक्टिकलचं ते रुब्रिक आहे. म्हणजे आता हे जे लिखित स्वरूपात मी दिलेलं आहे ते एक कथन मी आशय निवडला, त्या आशयाच्या आधारे मी एक कथन तयार केलं, एक आशय तयार केला आणि आशय तो मी नाट्य स्वरूपात मी या ठिकाणी बसवलेलं आहे. ते प्रॅक्टिकल पहा, मी वरती नाव दिलंय EPC पहा, शिक्षणातील नाट्य व कला प्रात्यक्षिक क्रमांक 1 नाट्यकरण करणे. तर याच्यामध्ये थोडक्यात मी प्रस्तावना दिलेली आहे, ती प्रस्तावना तुम्ही वाचू शकता. वेळ प्रात्यक्षिक कार्यांतर्गत येणाऱ्या EPC 5 शिक्षणातील नाट्य आणि कला या प्रात्यक्षिक कार्यासाठी गटप्रमुख विषय अध्यापकांनी केलेल्या उद्बोधनाच्या आधारे मी संक्षिप्त स्वरूपात निवडलेल्या विषयाचे संवादरूपी नाट्यकरण अहवाल खालीलप्रमाणे सादर करीत आहे. तर हे जे प्रस्तावना आहे ते सगळ्या विद्यार्थ्यांनी तुम्ही एकाच पद्धतीने लिहू शकता. खाली विषय मात्र तुमचा वेगळा असेल, कोणाचा इतिहास असेल, कोणाचा भूगोल असेल, कोणाचा मराठी असेल, कोणाचं अर्थशास्त्र असेल, कोणाचं इंग्रजी असेल, कोणाचं मराठी असेल, हिंदी असेल. म्हणजे तुमच्या ज्या 2 अध्यापन पद्धती आहेत त्या 2 अध्यापन पद्धतीपैकी एक अध्यापन पद्धती तुम्ही निवडायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला जे कथनक तुम्ही तयार करणार आहात त्या कथनाचं नाट्य रूपांतर तुम्ही करणार आहात. तर मी या ठिकाणी माझा विषय दिलेला अर्थशास्त्र इयत्ता 9वी, घटक अर्थशास्त्रीय मूलभूत संकल्पना, उपघटक मानवी गरजा आणि त्याचे दिनांक मी दिलेले आहे. दिनांक त्या ठिकाणी दिलेले नाही, ते दिनांक त्या ठिकाणी तुम्ही 13 टाकायचे, 13/9/2021. आता नियोजन काय केलेले आहे, प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करण्यासाठी मी खालीलप्रमाणे नियोजन केले. एक, पहिल्या प्रथम विषय शिक्षकांची मी चर्चा केली, घटक उपघटकांची निवड, विद्यार्थ्यांची निवड, विद्यार्थ्यांना उद्बोधन, आशयानुसार संवादरूपी नाट्यकरणाची मांडणी, विद्यार्थ्यांचा सराव, विद्यार्थ्यांकडून सादरीकरण, अहवाल लेखन आणि अहवाल सादरीकरण, हे 8 टप्पे आहेत. आता याच्यातला पहिला जो टप्पा सांगितला मी तुम्हाला, विषय शिक्षकांची चर्चा, याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं नाही, कारण याच्या अगोदरच आम्ही महाविद्यालयाचे जे प्राध्यापक आहेत तुम्हाला त्याचं उद्बोधन केलेलं आहे, कोणत्या पद्धतीने तो अहवाल तयार करायचा, कोणत्या पद्धतीने असे निवडायचं वगैरे या संदर्भात तुम्हाला माहिती दिलेली आहे. पण प्रत्यक्ष तुम्ही ज्या वेळेस कृती करणार आहात
त्या कृती कुठून सुरू करणार आहात त्याची माहिती मी नियोजनामध्ये दिलेली आहे. वरील नियोजनाप्रमाणे नियोजित कृती करून त्यावेळी पूर्ण केल्या नियोजनानुसार पूर्तता करताना येणाऱ्या अडचणी समस्येबाबत विषय शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले. मग ते विषय शिक्षक शालेय शिक्षक असतील किंवा तुम्हाला उद्बोधन करणारे महाविद्यालयाचे शिक्षक असतील. याच्यामधला घटक कोणता निवडलेला आहे पहा. अर्थशास्त्रीय मूलभूत संकल्पना, उपघटक मानवी गरजा, मागणी आणि पुरवठा. त्याच्यामध्ये फक्त आपण नाट्य रूपांतर जे केलेलं आहे तर ते नाट्य रूपांतर आपण फक्त मानवी गरजांच्या संदर्भात केलेलं आहे. मागणी आणि पुरवठा हा घटक आपण विचारात घेतलेला नाहीये, कारण ते त्या आशयाचं कथन खूप मोठं होईल आणि त्याचं नाट्य रूपांतरही खूप मोठ्या प्रमाणात होईल. म्हणून अर्धशास्त्रीय मूलभूत संकल्पनामधल्या मानवी गरजा हाच टॉपिक आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आता याच्यामध्ये छात्र शिक्षक म्हणजे तुम्ही स्वतः वरील उपघटकाचे संवादरूपी नाट्यकरणाचा सराव करण्यापूर्वी मूलभूत संकल्पनाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना ती माहिती दिली बरोबर. त्याचे आकलन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सादर करायची संवादाची मांडणी केली व त्याचा पुन्हा पुन्हा सराव करून घेतला व नियोजित तारखेला वर्गातील इतर विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण करून घेतले. त्याचा अहवाल खालीलप्रमाणे. तुम्ही जो घटक निवडलेले मानवी गरजा त्याच्यामध्ये मी पात्र किती निवडले? विद्यार्थी 1, विद्यार्थी 2, विद्यार्थी 3, 3च विद्यार्थी निवडलेले आहेत आणि त्या 3 विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने कथेचं नाट्य रूपांतर केलं होतं ते नाट्य रूपांतर विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांसमोर म्हणजे ह्या पात्रामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांसमोर ते सादर केलेलं आहे. फक्त एक किंवा दोन विद्यार्थ्यांचा संवाद फक्त या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवतो. विद्यार्थी 1 काय म्हणतो पहा. विद्यार्थी 1, आपणास जीवन जगताना अनेक गरजा निर्माण होतात. त्या गरजा त्यावेळी सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो. एक विद्यार्थी बोलते आपल्याला जीवन जगताना अनेक प्रकारच्या गरजा निर्माण होतात आणि त्या गरजा सोडवण्यासाठी आपण त्यावेळी अनेक प्रकारचे आपण प्रयत्न करतो. विद्यार्थी 2 त्याला सांगतो जीवन जगताना ज्या गरजा निर्माण होतात त्याचे मूळ उगमस्थान तुला माहित आहे का? म्हणजे एक विद्यार्थी सांगतो अनेक गरजा असतात, पण दुसरा विद्यार्थी सांगतो की ठीक आहे जीवन जगताना अनेक गरजा आपल्याला पूर्ण कराव्या लागतात, पण त्याचं मूळ उगमस्थान कसे ते तू सांगशील का मला? विद्यार्थी 1 सांगतो की गरजाचं उगमस्थान हे मानवी मन आहे. मनात ज्या ज्या इच्छा निर्माण होतात त्या इच्छा म्हणजे आपल्या गरजा असतात. म्हणजे पहिला विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला ते पटवून सांगतो. बाकीचे विद्यार्थी ऐकत असतात. 2 विद्यार्थ्यांमधलं संवाद. तिसरा विद्यार्थी लगेच त्याच्यामध्ये सांगतो, परंतु इच्छा म्हणजे आपल्या गरजा. एखादं उदाहरण देऊन सांग म्हणजे आम्हाला मन हे गरजांचे उगमस्थान आहे हे समजेल. तिसरा विद्यार्थी बोलतो, पहिला विद्यार्थी तर सांगतो, अरे भूक लागली की मन काहीही खाण्याची इच्छा व्यक्त करते. भूक लागली की मन काहीतरी खाण्याची इच्छा व्यक्त करते. तहान लागली की पाणी पिण्याची इच्छा होते. म्हणजे असं एक उदाहरण 1 नंबरचे विद्यार्थी 3 नंबरच्या विद्यार्थ्याला सांगतो. म्हणजे थोडक्यात या पद्धतीने मी जो टॉपिक जो आशय निवडला त्या आशयाचं तुम्हाला आकलन करावं लागेल. त्याचं कथन तयार करावं लागेल. ते कथन तुम्हाला संवाद स्वरूपात किंवा नाट्यकरण स्वरूपात तुम्हाला ते समाविष्ट करावं लागेल. पात्र निश्चित करावे लागतील. त्याची तयारी तुम्हाला करून घ्यावी लागेल. आता दुर्दैवानं हे जे प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल खूप मनोरंजक स्वरूपाचं असतं. विद्यार्थ्यांनी खूप तयारी करतात, कथन तयार करतात, नाट्य रूपांतर करतात, विद्यार्थ्यांची तयारी करून घेतात आणि वर्गासमोर एक 30-35 मिनिटामध्ये छोटीशी एक नाटकुली ज्याला आपण म्हणतो 2 किंवा 3 पात्राची किंवा 4 पात्राची इतर विद्यार्थ्यांसमोर ती सादर केली जाते आणि ज्यावेळेस ती सादर होत असते विद्यार्थ्यांसमोर बऱ्याच वेळा काय होत असते की आपण जे नियोजन करतो शाळेतल्या विद्यार्थ्यांसमोर सादर करणं बऱ्याचदा आपल्याला त्या नियोजनात शाळेच्या उपक्रमामुळे बदल करावा लागतो. पण विद्यार्थ्यांची तयारी करून तुम्ही जे नाट्य रूपांतर कथेचं नाट्य रूपांतर केलेलं असतं त्याचं सादरीकरण जे विद्यार्थी करतात त्या विद्यार्थ्यांचं आपल्या महाविद्यालयाचे शिक्षक प्रत्यक्ष उपस्थित राहून त्याचं मूल्यमापन करतात. एकूण 50 पैकीचे गुण तुम्हाला त्यापैकी दिले जातात. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की शिक्षणातील नाट्य आणि कला यासाठी एकूण 4 प्रॅक्टिकल्स आहेत. प्रत्येक प्रॅक्टिकल 50 गुणांचा आहे. 200 पैकी मिळणारे गुण 50 गुणामध्ये रूपांतरित करून विद्यापीठाला कळवले जातात. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी आपल्या ग्रुपवरती ज्या
बाबी सेंड केलेल्या आहे, जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घ्या. तुम्हाला जर ती काही अडचण किंवा समस्या निर्माण झाली तर प्रत्यक्ष तुम्ही ग्रुपवरती टाका किंवा प्रत्यक्ष मला फोनवरती संपर्क साधून तुम्ही तुमच्या समस्येचं निरसन करू शकता. तुम्ही जी माहिती मनपूर्वक प्रात्यक्षिक कार्य एक अंतर्गत जी ऐकली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या प्रॅक्टिकलच्या संदर्भाची संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला माहिती देणार होतो. ती माहिती मी आता संपवितो. धन्यवाद.